उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पक्षांतर्गत भाकरी फिरवायला सुरुवात केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनंतर आता पक्षांतर्गत भाकरी फिरवण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांच्याकडून दिले जात आहेत। अनेक ठिकाणी अपेक्षित यश निवडणुकीमध्ये आलं नसल्याने एकनाथ शिंदे यांनी पक्षामध्ये काही महत्त्वाचे बदल करायला आता सुरुवात केली आहे। यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून नुकत्याच नियुक्त केलेल्या संपर्क नेत्यांच्या बैठका घेत पक्षवाढीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। सविस्तर पाहूयात। एकनाथ शिंदे पक्षांतर्गत भाकरी फिरवणार। निवडणुकीतील यशावर नेत्यांचं प्रगती पुस्तक तयार। अनेकांना मोठ्या जबाबदाऱ्या देत पक्षवाढीच्या सूचना। शिवसेना पक्षात भाकरी फिरवणार अशी सध्या चर्चा आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व स्थानिक पातळीवरच्या निवडणुका झाल्या। आता पुढील 3 वर्ष निवडणुका नाही आणि येणाऱ्या या 3 वर्षात पक्षाची भक्कम बांधणी व्हावी यावर आता एकनाथ शिंदे यांनी भर द्यायला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वी लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख यांची नेमणूक एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली। यामध्ये महत्त्वाचे नेते, आमदार आणि माजी आमदार आणि काही मंत्र्यांना जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबई आणि ठाण्यात थेट श्रीकांत शिंदे लक्ष घालणार आहेत। त्यांच्याकडे संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबईमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाची ताकद मुंबईतही वाढावी याकरता श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। जो पक्षासाठी काम करेल त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जातील असे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना दिले। पुढील 3 वर्षांकरता प्रत्येक नेत्याला त्यांना दिलेल्या जबाबदारीतून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावांमध्ये पक्षाच्या वाढीसाठी करता कार्यक्रम ठरवून दिला जाणार आहे। कोणत्या नेत्यांवर कुठली जबाबदारी तेही पाहूया। मुंबई आणि ठाणेचे संपर्क प्रमुख असतील श्रीकांत शिंदे, पश्चिम विदर्भाचे संजय राठोड, उत्तर कोकणाची जबाबदारी भरत गोगावले, दक्षिण कोकण किरण सामंत, पश्चिम महाराष्ट्र दगडू सपकाळ, मराठवाडा प्रकाश आबिटकर, पूर्व विदर्भ दीपक सावंत। शिंदे साहेब हे कायमच ॲक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळं आजच ॲक्शन मोडवर आले त्याच्यातला भाग नाही। तर सगळ्या संपर्क प्रमुखांपैकी किती संपर्क प्रमुख 8 दिवसामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आले त्याचा त्यांनी आढावा घेतला। नक्कीच जे काम करत नाहीत किंवा पदं घेऊन बसलेले आहेत त्यांना नक्कीच बाजूला करून नव्या दमाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेब देतील। लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून राज्यमंत्री योगेश कदम, माजी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार निलेश राणे यांच्यावर मुंबईतील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आली। नियुक्त करण्यात आलेल्या संपर्क प्रमुखांची बैठक स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घेतली। ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील प्रत्येक संपर्क प्रमुखांकडून जिल्ह्यातील अडचणी आणि आतापर्यंत पक्षाने केलेलं काम तसंच जिल्ह्यामध्ये राहिलेल्या सार्वजनिक कामांचा आढावा घेण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाही आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मोठ्या नेत्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे याबाबतची नाराजी देखील व्यक्त केलेली आहे। आणि आता म्हणूनच नव्याने पक्ष बांधणी करत, नव्याने पक्षामध्ये भाकरी फिरवत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू झालेलं आहे। पक्षात निष्क्रिय पदाधिकारी यांना बाजूला काढत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षांतर्गत देखील भाकरी फिरवण्याचे संकेत एकनाथ शिंदे यांनी आता स्पष्टपणे दिले। राजकारणात परिवर्तन घडवून आणायचं असेल आणि राजकीय प्रगती साधायची असेल तर भाकरी फिरवावी लागते। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच फेरबदल होणार आहे। हा बदल पक्षाकरता हिताचा असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.